नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित झाले आहे। कुकडी सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2023 ते 24 मधील ऊस बिला संदर्भात लेखी आश्वासन देत सप्टेंबर 15 ते 20 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा केली जाईल, असे प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांनी स्पष्ट केले। तसेच पैसे नाही मिळाल्यास कारखान्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पत्रात नमूद आहे। उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून ते 6व्या दिवशीपर्यंत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी हरीशदादा चक्रनारायण यांनी संजय नागोडे व मच्छिंद्र गवळी यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून सातत्याने पाठपुरावा केला। अखेर संजय गोंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे आणि हरीशदादा चक्रनारायण यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना फळांचा रस देऊन आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले। यावेळी जवळपास 4 तास सविस्तर चर्चा झाली। या चर्चेत प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे, तहसीलदार संजय बिरादार, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल ओताडे, उपाध्यक्ष हरियप्पा तुवर, तालुकाध्यक्ष अशोक काळे, युवा अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी, तसेच भास्कर तुवर, राहुल फुंदे, दादासाहेब चिमणे, कानिफनाथ डिके, अशोक डिके, ॲडव्होकेट सुनील सागडे, दिलीप ओताडे, दत्तात्रय निकम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। या उपोषणाला बहुजन समाज पार्टी, शेतकरी संघटना, काँग्रेस पार्टी आणि विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता। उपोषण सोडताना संजय नागोडे व मच्छिंद्र गवळी यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। त्यांनी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी हरीशदादा चक्रनारायण, पोलीस प्रशासन, पत्रकार संघ आणि शेतकरी संघटनेचे विशेष आभार मानले। आता खरी कसोटी आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम सप्टेंबर 15 ते 20 दरम्यान जमा होते का, की पुन्हा शेतकऱ्यांना आमरण उपोषण करावं लागणार, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे। उपरोक्त विषयाने गाळप हंगाम 23-24 मध्ये आमच्या कारखान्याने ऊस बिलापोटी नेवासा गेटकेसाठी 2200 प्रमाणे अदा केलेला आहे। उर्वरित वाढीव हप्ता सप्टेंबर 15 ते 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल। उपरोक्त प्रमाणे कारखान्याने लेखी म्हणणे सादर केले आहे। साखर कारखान्याने सादर केलेल्या म्हणण्यानुसार ऊस बिल अदा न केल्यास सदर कारखान्यावर उचित ती कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव मान्य साखर आयुक्त महाराष्ट्र पुणे यांच्याकडे सादर करण्यात येईल। तरी आपणास विनंती करण्यात येते की आपण आपले दिनांक सुरू केलेले उपोषण आमरण उपोषण स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती। आता ही झाली कारखान्याची शेतकऱ्यांच्या वतीनं जर कुकडी कारखान्यांनी 20 तारखेच्या आत पैसे दिले नाही तर आपण सगळे शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्या कार्यालयामध्ये बेमुदत हे आंदोलन करणार। जोपर्यंत हे कार्यालय त्या कारखान्यावर 420चा गुन्हा दाखल करत नाही आणि ते संचालक मंडळ बरखास्त करत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही। त्यांचं म्हणणं आहे की आता आपण लेखी दिल्याप्रमाणे सर्वस्वी जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल। ते बिचारे बसले, परंतु तालुक्यात लोक एवढे कष्ट करतात, काय एवढे कष्ट करतात आणि आपलेच पैसे मांडायला आपण उपाशी बसायचं शेतकऱ्यांनी थोडा मागे ठीक आहे। कारवाई आम्ही वेळोवेळी त्या कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्तीची ऑर्डर काढून त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल जोपर्यंत करत नाही आम्ही सगळे पुढे जिल्हाध्यक्ष पैसे हा नाही ऐका आता थोडक्यात करत नाही काय करायचं आता सगळ्याचं म्हणणं आहे का एन प्रकारे 20 तारखेच्या आत सप्टेंबरच्या आत पैसे आम्हाला मिळाले पाहिजे। कारवाई मला 2 शब्द बोलून द्या साहेब, मला 2 शब्द बसून बोला नाही समाधान आहे काय तुम्ही वाचिलं ना काय बोलायचं वाढीव जो आकडा म्हणलं 600 रुपये तो आकडा नमूद करायचा नाही ते आहे ते काय आता एवढं शब्द काही गरज नाही। तुम्ही किती थोडक्यात घेतो विषय पूर्ण बरं बोलून द्या। 2200 रुपये तुम्ही दिलेले आहेत ना
28 रुपये दर ठरलेला तेव्हा 600 ते टाकून घ्या ना. असं काय करता? हे पत्र घ्या. उपोषण उपोषण त्यांना सोडायचे. तुम्ही हे जे वाचले ना इथे येड्यांचा बाजार नाही, सगळ्या गोष्टी कळतात आम्हाला. काय बघा इथं वाचा वाचा वाचा, इथून वाचा आहे, मोठ्याने वाचून दाखवा. उर्वरित रक्कम अदा केलेली नाही. उर्वरित म्हणजे 600. 1000 रुपये देणार आहे का आपल्याला? आपल्याकडे बिल आहे त्यांची. ठीक आहे ठीक आहे, मी टाकून देतो. आकडा टाका, अडचण घ्या तुम्हाला आकडे. ठीक आहे ना, मी टाकून घ्या. सरपंचाला आवाज 611. 611 रुपये. नाही उल्लेख केला. ओके सही मारा तुमची. काय मारा? हा मी टाकू शकतो ना तुम्ही आमच्या. ठीक मारा सही. तुम्हाला काय बोलेन प्रतिक्रिया आम्ही वाचलं, आता मी देतो ना. आपल्या तालुक्यात जेव्हा जेव्हा गरीबावर अन्याय होतो तेव्हा तेव्हा आपल्या माग फक्त तालुका पत्रकार संघ उभा राहतो बर का. नंतरचा विषय आपल्याला या आंदोलनात शेतकरी संघटनेनं सहकार्य केलेलं आहे. या आंदोलनात ह्यो पट्ट्या आमच्या मागे उभा राहिला हरिदादा चक्रनारायण. आपल्या आंदोलनाला भेट द्यायला आमदार साहेब आले, विठ्ठल भोलंगे, त्यांचे धन्यवाद. आणि पोलीस स्टेशनला साहेब आम्हाला चांगलं सहकार्य केलं. विशेष करून पत्रकार संघाचे लय धन्यवाद आहे. खूप त्रास होतो. स्थगित करत आहे. सही करा फक्त. आमचं काय लय हाल शेतकरी संघटनेचे. आता साहेब आहे काही झालं सगळं त्यांनी 7 दिवस बसले. प्रमाणे तुम्हाला त्याचा फॉलोअप घ्यावा लागेल. माझी नैतिक जबाबदारी आता तुम्ही प्रतिनिधी उपोषण तात्पुरते स्थगित करून जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू असतं. या ठिकाणी नेवासा तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्ट पासून कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या विरोधामध्ये नेवासा तालुक्यातील काही शेतकरी आमरण उपोषणासाठी बसलेले होते. आज रोजी त्यांनी उपोषण या ठिकाणी सोडलेलं आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, त्यानंतर सहसंचालक गोंदे साहेब अहमदनगर हे स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी उपोषण करताना भेट दिलेली आहे आणि लिखित स्वरूपामध्ये त्यांना जे काही उत्तर दिलेलं आहे त्यामुळे उपोषणकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर त्यांनी उपोषण या ठिकाणी सोडलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया यावेळेस सहसंचालक साहेब गोंदे साहेबांकडून की आज या उपोषणा संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं काय लिखित स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. नमस्कार सर. उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते गेल्या 6 दिवसापासून. आज रोजी उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. आपण काय लिखित स्वरूपामध्ये त्यांना दिलेलं आहे? कारखान्यांनी 15 ते 20 सप्टेंबर पर्यंत त्यांचे वाढीव जे 611 रुपये जे आहेत ते देण्याचे त्यांनी लिखित कळवलेलं आहे कारखान्याने. आणि ते आम्ही उपोषणकर्त्याला कळवलंय, त्याचं समाधान झालेलं आहे उपोषणकर्त्याचं आणि त्या आधारे त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. या अगोदरही त्यांना 2 पत्र देण्यात आलेले आहेत. मला वाटतं 7 सप्टेंबरचं काहीतरी एक पत्र आहे, त्यामध्ये पण असं नमूद केलं होतं. आणि आणखी एक असा प्रश्न आहे की साखर आयुक्तांनी संबंधित जो कारखाना आहे त्यांच्यावरती जप्तीचे आदेश आणले होते आणि RRC प्रमाणे तुम्हीच तो प्रस्ताव दाखल केलेला होता. आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साठीमल साहेब त्यांना त्यामध्ये हे केलं होतं.
तर त्यावरती काय झालं, कारवाई झाली होती कारखान्यावरती? त्याच्यावरती 20,03,00,000 ची RSC कारवाई झाली होती कारखान्याने शेतकऱ्यांचं पेमेंट थकवल्यामुळं, आणि त्याबाबत जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलं होतं साखर आयुक्तांनी. बरोबर. असं ज्यावेळेस RSC कारवाई झाली त्याच्यानंतर कारखान्याने तात्काळ FRP पेमेंट आहे ते जे थकीत शेतकरी आहेत त्यांना अदा केलेलं आहे. किती पेमेंट त्यांनी म्हणजे किती पैसे, किती रुपये? 2200 रुपये प्रमाणे त्यांनी अदा केलेलं आहे. कारण कारखान्याची FRP 2091 निघालेली आहे आणि त्यांनी वाढीव पेमेंट म्हणजे जास्तच केलेले आहे, 2200 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना अदा केलेला आहे. असं पण शेतकऱ्यांना ज्यावेळेस पेमेंट प्रति टन दर ठरवला गेला होता तो 2811 रुपयाने ठरवला गेला होता, आणि काही शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं पेमेंट देखील वाटण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. मग त्या पद्धतीनं पेमेंट का नाही झालं? आता कारखान्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुरुवातीला पहिला हप्ता 2811 दिलेला आहे काही शेतकऱ्यांना, आणि मग ते देत असताना कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आला आणि त्याच्यामुळे त्यांना ते पेमेंट करणं शक्य झालं नाही, म्हणून ते सगळं शेतकऱ्यांची थकबाकी झाली. साधारण 20,03,00,000 अशी झाली. मग ते आमच्या लक्षात आलं RJD, आणि मग तो आम्ही त्यांचा प्रस्ताव साखर आयुक्तांना पाठवला यांच्यावरती RRC करून शेतकऱ्यांचं ऊस द्यावं म्हणून, आणि मग RRC कारवाई झाली आणि कलेक्टरवरती अंमलबजावणीसाठी गेले. RRC कारवाई झाल्यानंतर कारखान्याने 2200 प्रमाणे FRP पेमेंट शेतकऱ्यांना अदा केलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही लिखित स्वरूपामध्ये जे दिलेलं आहे की 15 सप्टेंबर, बरोबर आहे? हो, कारखान्याने दिलेला आहे. कारखान्याने 15 सप्टेंबरची मुदत दिली आहे. त्याच्या आतमध्ये 15 ते 20च्या दरम्यान पेमेंट. समजा कारखान्याने दिलेलं जे आश्वासन आहे लिखित स्वरूपामध्ये ते जर पूर्ण झालं नाही तर मग यावेळेस यानंतर आपली भूमिका काय असेल, आपली कार्यालयीन भूमिका? त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठीच आम्ही प्रस्ताव साखर आयुक्तांना सादर करणार आहे असं आम्ही दिलेलं आहे लेखी. ठीक आहे. हे होते सहसंचालक गोंदे साहेब. दैनिक आशा चॅनलसाठी हरीशदादा चकनारायण.